अभिनेत्री हर्षदा खानविलकर आजवर अनेक मालिकांमध्ये आपल्या भारदस्त भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. मालिका विश्वात पदार्पणानंतर त्यांनी लॉचं शिक्षणही थांबवलं होतं. एका मॅगझिनमधील फोटोमुळे त्यांच्या या अभिनयाच्या प्रवासाची सुरुवात झाली होती. अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांच्या सगळ्याच मालिका गाजल्या. आज आपण असंच एक त्यांच्या आभाळ माया या गाजलेल्या मालिकेतील एक किस्सा जाणून घेणार आहोत, ज्यामुळे त्यांना वाटलं की अभिनय ही खूप साधी गोष्ट नाहीये. तर एका मुलाखतीत हर्षदा यांनी एक आठवण सांगितली की दूरदर्शनवरील पहिली मालिका दामिनी या मालिकेतून त्यांनी मालिका विश्वात पदार्पण केलं. मालिका सुरू असताना त्या लॉचं शिक्षण घेत होत्या. त्यानंतर आभाळ माया ही मालिका त्यांना मिळाली. दिवंगत अभिनेते विनय आपटे यांनी त्यांची या मालिकेत निवड केली होती. मंदार देवस्थळी हे मालिकेचे दिग्दर्शक होते, तर सुकन्या मोने, संजय जाधव यांसारखी अनेक कसलेले कलाकार मंडळी यामध्ये होते. या मालिकेत त्या सुकन्या मोनेंच्या बहिणीची भूमिका साकारत होत्या. याबद्दलचीच एक आठवण सांगताना हर्षदा म्हणतात की 1999 मध्ये आभाळ माया या मालिकेने माझं करिअर घडवलं. इथे मला समजलं की अभिनय सोप्पा नाहीये, यासाठी मेहनत असते. या मालिकेचे सीन 12-12 मिनिटांचे असायचे. सुकन्या मोने आता हसते तर लगेच तिच्या भूमिकेत शिरायची आणि डोळ्यातून पाणी आणायची. संजय जाधव तेव्हा लाईट करायचे. या मालिकेत मी तिच्या बहिणीची भूमिका साकारत होते. सुकन्या मोने, मंदार देवस्थळी हे 6 ते 7 मिनिटांचे सीन करायचे आणि या कसलेल्या कलाकारांना आधीच मी घाबरायची की आपलं काही चुकू नये म्हणून. सीन शूट झाल्यावर मी खूप आनंदी व्हायची की एकदाचा सीन संपला. पण यातही सुकन्या एक सीन निदान 2 ते 3 वेळा रिटेक करायची. सीन जरी चांगला शूट झाला तरी पुन्हा शूट करायच्या. हर्षदा यांना या गोष्टीचा खूप राग यायचा, पण नाईलाज असल्यामुळे त्या काही बोलायच्या नाहीत. एके दिवशी त्या बाहेर गेल्या होत्या तेव्हा किती छान काम करतेस ग तू आणि तुझी बहीण. हे ऐकल्यावर हर्षदा यांना उमगलं की आपली आणि सुकन्या या बहिणींची जोडी लोकांना खूप आवडते आणि आपल्याला अशा अनेक प्रतिक्रिया येणं ही खूप मोठी गोष्ट आहे, असं त्या म्हणतात. सेटवर ही 3 माणसं मूर्ख नाहीयेत जी तुला सारखी सीन शूट करायला सांगतायत, असं त्या म्हणाल्यात. आणि मग अशा प्रकारे अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी अभिनयावर जीवापाड प्रेम केलं आणि आजही त्या त्यांच्या भारदस्त अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकतायत. तुम्हाला हर्षदा यांची कोणती मालिका आवडते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.